आज आम्ही बनवणार आहोत अंबाडीच्या भाकरी. अंबाडीच्या भाकरीसाठी मी 10 रुपयाची अंबाडीची भाजी आणली बाजारातून. आणली आणि ती तोडून घेतली, कारण की धुवायसाठी हे होती. मग धुवायसाठी नळ चालू केला आणि मग ती धुवायला नळ चालू केला, ताटात घेतली आणि खचा धुतली. मग आता शिजवायची होती तर कशात शिजवायची, कुकरची आठवण आली तर कुकरात दबादबा टाकली आणि कुकरात टाकली आणि कुकरात मी 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि थोडं मीठ पण टाकलं. आणि मिठासोबत अजून काय पाहिजे होतं तर मला आठवण आली, पाणी पण टाकायचं असते. कुकरचं झाकण लावला आणि कुकर ठेवला माझ्या शेगडीवर. शेगडी माझी खूप प्यारी आहे. तिला केलं ऑन आणि 3500वर तिचं टेम्परेचर ठेवलं. आणि अरे डबल व्हिडिओ मी 2-2 व्हिडिओ एका त्याच्यात एडिट केला. जाऊ द्या, 16 पाहून घ्या फक्त. शेगडी चालू करून आता भाजी शिजते आहे माझी. शिवाय बघा शिट्टी झाली, सुर्र आवाज आला. मग भाजी काढली आणि ती घोटली. असं माझ्या आईने सांगितलं होतं, भाजी काढून असं घोटून घ्यायचं आणि कणकीत टाकायचं, कणिक मळून घ्यायची. कचा थोडं जिरं आणि हिरवी तडका लावून आपला ठेचा बनवायचा. आता आम्ही सरसोचं तेल वापरलं आहे ठेचा बनवायला. 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण, जिरं, थोडं मीठ टाकून असं तडका लावला. शेंगदाणा बिना मला हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला नाही लागत. आणि असं परतून घेतलं. खर 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 आवाज तर एवढा मस्त येत होता आणि सुगंध त्याच्यापेक्षा मस्त येत होता. आणि अशा प्रकारे मी आटा म्हणजे आपली कणिक मळून घेतली होती आणि त्याचे गोल 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 हे केले आणि त्याच्या भाकरी पण लाटल्या आणि तव्यावर टाकल्या आणि एकदम भाकर थोडं पाणी लावून त्याला सॉफ्ट करून घेतला आणि सराट्यानं पलटवून घेतलं. आणि एवढा मस्त आंबट खमंग वाजला. हा पहा मी टाकला मी स्वतःचा व्हिडिओ काढला एक टाकल्याचा. आणि असं भाकरी परतून झालं, दोन्ही साईडनं मी शेकून घेतलं. नंतर सगळ्या भाकरी मी जमा करून घेतल्या. मी 4-5 भाकरी बनवल्या होत्या. मी झालेला कचरा सगळा साफ केला आणि ठेचा घ्यायसाठी खलबत्ता घेतला आणि ठेचा दन कुठला एका ताटात काढला आणि लॅपटॉपवर कॉकटेल 2 आणि माझी अंबाडीची भाकर आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा हे बघत मी पिक्चर बघितला आणि अंबाडीची भाकर